माझं कसं होईल हा प्रश्न मला कधी पडत नाही, कारण सूर्य बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही। त्याप्रमाणे उमेद, विश्वास व कष्ट ज्याच्याकडे आहेत तो कधीच अपयशी होत नाही। धाडसी माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही। जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही। आयुष्याची स्वप्ने पाहताना वास्तवाला विसरायचं नसतं। गुलाबाला स्पर्श करताना काट्याचं भान ठेवायचं असतं। आयुष्याच्या वाटेवरती संगती सर्व सखे सोबती असतात, पण एक दिवशी ते सोडून जातात। अशाच एका वळणावर आयुष्य हे जगडायचं असतं, ते एकट्याने पार करायचं असतं। आयुष्यात नेहमी जिंकायचं असतं, अंधारमय जीवन जगायचं नसतं। पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवते। आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर कोणालाही गरजेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका, कारण तुम्ही त्या व्यक्तीची किंमत वाढवता पण ती व्यक्ती तुमची किंमत शून्य करून ठेवते। सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्की पूर्ण करतो, पण स्वभावाच्या कमतरतेतलं सौंदर्य कधीच पूर्ण करू शकत नाही। म्हणून स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नव्हे। प्रार्थनेत मागितलेल्या गोष्टींची किंमत सर्वस्वापेक्षा अधिक असते। दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपुलकीची माणसं तोडू नका, कारण काडी टाकून आग लावणे आणि नंतर शांतपणे अंग शेकत बसणे ही जगाची रीत आहे। एखाद्या नात्यात फूट पडली तर ती भरून काढायला खूप वेळ लागतो, कदाचित संपूर्ण आयुष्य। परमेश्वराने माणसासमोर शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत, एकतर देऊन जा किंवा सोडून जा, कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने ठेवलेली नाही। विश्वातील कोणतीच गोष्ट आपल्या स्वतःसाठी नसते। समुद्र स्वतः पाणी पित नाही, झाड स्वतः फळ खात नाही, सूर्य स्वतःसाठी सृष्टीचं पोषण करत नाही, फूल स्वतःसाठी सुगंध पसरवत नाही, कारण इतरांसाठी जगणं हेच खरं जीवन आहे। जबाबदारीची जाणीव असणारी माणसे फारशा प्रश्नोत्तरांच्या फंदात न पडता समोरील काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात। झिजलेले खांदे हे बोलणाऱ्या ओठांपेक्षा श्रेष्ठ असतात। मन मोकळं असणं चांगलं, पण जीभ कधी मोकळी सोडू नका। ओझं अशा ठिकाणी उतरवा जिथे ते सुरक्षित राहील आणि मन अशाच ठिकाणी मोकळं करा जिथून ते दुसऱ्याच्या कानी जाणार नाही। जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही। संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही। मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात, परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत। कितीही दुःख येवो, तुमच्या भावनांशी नेहमी प्रामाणिक राहा। कधीकधी आपल्या मनात नकारात्मक भावनाही येतात, त्या येणं स्वाभाविक आहे, त्या व्यक्त करून मोकळे व्हा। मनात कुढत राहू नका। जीवनात मित्र जरूर असावेत, पण ते चालणाऱ्याला पाडणारे नसावेत, तर पाडणाऱ्याला उठवून चालायला लावणारे असावेत। माणुसकीच्या खेळात त्याच माणसांच्या भावनांचा खेळ होतो जो स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांची मने जपतो। दररोज होणारी सकाळ हा साधा दिवस नसून देवाने दिलेली एक नवीन संधी असते।
त्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. झाड आणि पक्षी आणि घरट्याला कितीही ऊन वारा पाऊस झेलत जपलं तरी पक्षी एक दिवस झाडाला सोडून उडून जातात. तसंच माणसांचंही आहे. कितीही जीवापाड जपा, कितीही जीव लावा, शेवटी कोणीच कोणाचं नसतं हे त्रिवार सत्य. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणे योग्य असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही. मोडतोड करायला ज्ञान लागत नाही, परंतु तडजोड करायला मात्र खूप शहाणपण लागतं. अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो ज्या अस्तित्वातच नसतात. म्हणून समजूतदारपणा हा ज्ञानापेक्षाही खूप महत्त्वाचा असतो. परिस्थितीबद्दल खंत व्यक्त करत बसण्यापेक्षा आयुष्याच्या ओंजळीत जे काही आहे त्याबद्दल भरभरून कृतज्ञता व्यक्त करावी. नाती सांभाळणे आजकाल थोडे कठीण होऊन बसले आहे, कारण संवाद फक्त मेसेजवर आणि वाद मात्र फोनवर. आता उरलेल्या भावना स्टेटसवर कळवल्या जातात. आपल्या विचारांची उंची इतकी असावी की त्या विचारांवर कोणीही विचार करावा. पैसा हा फक्त माणसांच्या गरजा पूर्ण करू शकतो, मात्र आयुष्य सुखी समृद्ध व्हायला जवळची व्यक्ती सोबत असणं खूप महत्त्वाचं असतं. कारण ही व्यक्ती जीवनाचं जे काही तत्वज्ञान सांगते ते कोणी सांगू शकत नाही. जगावर राज्य तर सगळेच करतात, पण मनावर राज्य करता यायला हवं. समोर येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद ज्याला भरभरून लुटता येतो तोच मनावर राज्य करतो. हल्ली माणसांची ओळख त्याने कमावलेल्या पैशांपासून होते, ज्ञानातून नव्हे. हीच आजच्या समाजाची मोठी शोकांतिका आहे. कारण पैसा फक्त गरजा पूर्ण करू शकतो, पण जीवनाचा आनंद घेण्यासाठी ज्ञानाची गरज असते. ज्ञानाने पैसा मिळवता येतो, पण पैशाने ज्ञान विकत घेता येत नाही. जीवनात टेन्शन प्रत्येकाला असतं, मात्र ते घ्यायचं की नाही हे आपल्या हातात असतं. म्हणून जास्त कुठल्याही गोष्टीत गुंतायचं नसतं, नाहीतर त्याचा आपल्यालाच त्रास होतो. हल्ली माणसांचा स्वभाव असा झाला आहे की नवीन काही मिळालं की जुन्याचं महत्त्व कमी होतं, मग ते वस्तू असो वा व्यक्ती. सौंदर्यावर भाळणं स्वाभाविक आणि क्षणिक असतं, पण मनावर भाळणं भावनिक आणि प्रामाणिक असतं. मौन आणि हास्य या दोन्हींचा उपयोग करा. मौन आपलं रक्षा कवच आहे आणि हास्य स्वागताचे द्वार आहे.